नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज। पीजी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूया बातमी सविस्तरपणे। शुक्रवारी दुपारी 3च्या सुमारास फुलंब्री तालुक्यातील अळंद येथे मुसळधार पाऊस झाला। जवळपास 1 तास पाऊस सुरू होता। मागील 15 ते 20 दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। मात्र छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील अंधारी फाट्यावर पाणी साचलंय। रस्त्याला तलावाचं स्वरूप आलंय। प्रत्येक पावसात येथे अशीच परिस्थिती निर्माण होते। पाणी दुकाने आणि हातगाड्यांपर्यंत पोहोचते। त्यामुळे चहा, हॉटेल्स, पाणीपुरी, भेळ विक्रेत्यांच्या गाड्यांखालून पाणी वाहत होते। काही हॉटेल्स, हॉस्पिटल, मेडिकल, हार्डवेअर, कापड दुकाने, कृषी सेवा केंद्रांच्या दारापर्यंत पाणी आले होते। दुकानदारांना दुकाने बंद करावी लागतात। शुक्रवारी आठवडी बाजार असल्यानं व्यापारी आणि ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली। शाळेतील विद्यार्थी, वाहन चालक, ग्रामस्थ यांना देखील पाण्यातून वाट काढावी लागली। अंधारी, अमरावती, जातवा या गावांकडे जाण्यासाठी याच फाट्यावरून जावं लागते। त्यामुळे दुचाकीस्वार आणि वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो। हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे शेतकरी उरलेली शेतीची कामे उरकत आहेत। काहींचे फवारणीचे कामे देखील बाकी आहेत। अंधारी फाट्यावर नागरिकांची नेहमीच वर्दळ असते। मात्र पाणी साचल्यानं शुक्रवारी गाड्या थांबत नव्हत्या। नागरिकांना उभे राहण्यासाठीही जागा नव्हती। त्यामुळे शाळकरी, विद्यार्थी, शेतकरी, व्यापाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला। मेडिकल व्यावसायिक सचिन तायडे म्हणाले, प्रत्येक पावसात आम्ही व्यावसायिक मिळून पाणी काढतो, पण मुसळधार पावसात पाणी दुकानापर्यंत येते। दुकाने बंद करावी लागतात। ग्राहक, रुग्णांना पाण्यातून यावं लागतंय। संबंधित विभागाने कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली आहे। पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक प्रवीण एखंडे, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।